सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मित्र हो, मी रोशन किसनराव गजभिये, वंचित बहुजन युवा आघाडी शहर प्रसिद्धी प्रमुख अमरावती. काही मुद्द्यांवरती तुमच्यासमोर चर्चा करण्यासाठी मी उपस्थित झालेलो आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जे काही चित्र राजकारणाचं आपण पाहत आहोत त्याबद्दलची काही निरीक्षणं आहेत किंवा माझं जे काही आकलन आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि आपण बघतोय की आता सर्वांना माहीत आहे, सर्वांना सर्वश्रुत आहे की मी जाहीरपणे वंचितचं काम करतोय किंवा वंचितचा प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करतोय. आणि म्हणून मी वंचितांचं राजकारण काय किंवा वंचितांच्या राजकारणाची भूमिका काय हे मला ज्या पद्धतीनं आकलन झालेलं आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. पहिला मुद्दा आपण हा पाहू की समकालीन परिस्थितीमध्ये बौद्धांमधला एक वर्ग मला दिसतो आहे. विशेषतः मी बौद्धांचा उल्लेख याच्यासाठी करतोय की बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर करायचं होतं तेव्हा धर्मांतर करतेवेळेस बाबासाहेबांनी जो महार परिषद जी त्यांनी आयोजित केलेली होती, महार परिषदेमध्ये त्यांनी 2 दिवसीय महार परिषद होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी विशेषतः महारांना संबोधित केलं होतं, जे नंतर धर्मांतर वगैरे करणार होते. आणि त्यांनी हे मत मांडलं होतं की इथले प्रस्थापित किंवा माझे विरोधक पुढे चालून माझ्यावर हा आक्षेप घेऊ शकतात की हा केवळ आपल्या समाजाला महारांना सोबत घेऊन एक मार्गक्रमण करतो आहे किंवा धर्मांतराच्या गोष्टी करतो आहे. पण ते मी आधीच स्पष्ट करू इच्छितो, असं बाबासाहेब म्हणाले होते. ते मी आधीच स्पष्ट करू इच्छितो की मी महाराणीची परिषद का भरवलेली आहे. कारण साहजिकच महार जातीत मी जन्मलेलो असल्यामुळे महार समाजावर माझा अधिकार जास्त आहे. त्यांना बोलण्याचा, त्यांचं नेतृत्व करण्याचा किंवा त्यांना सामोरे घेऊन जाण्याचा, वेळेप्रसंगी त्यांचा कानही पिळण्याचा पहिला अधिकार हा मला महारांच्या बाबतीत असणार आहे. आणि ही भूमिका स्पष्ट करून त्यांनी धर्मांतराच्या अनेक ज्या आपण पाहतो चळवळी केल्या होत्या. तर म्हणून मी इथे विशेषतः बौद्ध समाजातल्या लोकांचा जो मत मला दिसत आहे, विशेषतः नोकरपेशा वर्ग जो समाजामध्ये एक उच्च शिक्षित समजला जातो, जो समाजामध्ये एक वेगळं मताधिक्य घेऊन वावरतो आहे, ज्याच्यामागे एक भला मोठा आपल्याला व्याप दिसतो, ज्याला इंटेलेक्च्युअल वगैरे समाजामध्ये समजले जातं, असा वर्ग मला काँग्रेसी मानसिकतेचा किंवा महाविकास आघाडीच्या मानसिकतेचा दिसतो आहे, जो अत्यंत चुकीच्या पद्धतीनं नॅरेशन जे ऑलरेडी इथल्या व्यवस्थेनं सेट करून ठेवलेलं आहे त्याचे वाहक होताना मला हा वर्ग दिसतो आहे. आणि म्हणून मी काही नोंदी किंवा काही गोष्टी इथे नोंदवू इच्छितो. काही आकलन मला झालेलं किंवा माझं जे काही निरीक्षण आहे ते मी इथे सांगू इच्छितो. पहिला मुद्दा असा आहे की हा जो आपल्यावर वंचितांच्या पक्षांवर किंवा नेतृत्वावर पहिला प्रश्न उपस्थित केला जातो प्रामुख्यानं की काँग्रेससोबत तुम्ही युती का करत नाही किंवा काँग्रेससोबत तुम्ही युती केली पाहिजे, वंचितांनी महाविकास आघाडीसोबत युती केली पाहिजे का. तर हा जो पक्ष आहे, काँग्रेस पक्ष जो आहे, तो संविधान वाचवण्यासाठी मैदानात उतरलेला आहे किंवा संविधानाच्या भूमिकेतून देशाला चालवण्यासाठी एक मार्गक्रमण करतो आहे. अशा भाबड्या गोड समाजामध्ये हा समाज, इथला इंटेलेक्च्युअल समजला जाणारा वर्ग वावरताना मला दिसतोय. तर मला त्यांचं मत असं खोडून काढायचं आहे. माझा त्यांना प्रश्न आहे की का बाबा तुम्हाला वंचित समूह दिसत नाही आहे का पर्यायी व्यवस्था म्हणून. अनेकदा म्हटलं जातं की दगडापेक्षा वीट मऊ.
अरे पण दगडानेही डोकं फुटतं आणि विटेनेही डोकं फुटतं. शेवटी गरज पडते ती कापसाची. मग इतका मोठा कापसासारखा वंचित बहुजन आघाडी तुमच्या समोर असताना तुम्हाला दगड आणि वीट हे काय तुम्ही भानगडीत पडलेले आहे, मला हे कळायला मार्ग नाही. दगडापेक्षा वीट मऊ, अरे दगडानेही डोकं फुटणार आहे आणि विटेनेही डोकं फुटणारच आहे ना. पण गरज पडणार आहे शेवटी कापसाची, आणि तो कापसासारखा पक्ष आपल्यासमोर असताना, ते नेतृत्व आपल्यासमोर असताना आपण उगाच आपल्या अकलेचे तारे फोडतो. काय काय अर्थ काय आहे याला, मला हे कळायला मार्ग नाही. बरं, एक मुद्दा असा मानला जातो की खूप निर्णायक परिस्थितीमध्ये आपण येऊन पोचलेलो आहे. 2024ची निवडणूक आहे, भाजप जर यावेळेस सत्तेत आली तर आपलं काही खरं नाही, वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत. आणि ठीक आहे, काही अंशी या बाबी खऱ्याही आहेत, या गोष्टी खऱ्या आहेत, या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे असंही आपण मानू. पण तुम्हाला जर इतकीच निर्णायक परिस्थिती वाटत आहे, इतकंच तुम्हाला संविधान धोक्यात वाटत आहे, संविधान धोक्यामध्ये आहे असं तुमचं म्हणणं आहे, तर तुम्ही जे सण उत्सव साजरे करता तेव्हा तुम्हाला लाजा वाटते का? तेव्हा तुम्हाला काही लाजा वाटतात? आपलं संविधान धोक्यामध्ये आहे, आपल्या घरचं लग्न आपण 20-20 लाख 30-30 लाख रुपये खर्च करून करतो आहे, मोठमोठे सण उत्सव दिमाखात साजरे करतो आहे, तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही की आपलं संविधान धोक्यात आहे? तेव्हा तुम्हाला याचं भान येत नाही की ही आपली निर्णायक वेळ आलेली आहे, देश आता खूप मोठ्या महासंकटामध्ये आहे, हे तुम्हाला दिसत नाही? गेली 4 वर्ष म्हणजे इलेक्शनचा वेळ सोडता, समजा वगळता, इलेक्शनचा जर वेळ आपण सोडला किंवा तो वेळ आपण मायनस केला, तो पिरियड आपण मायनस केला 4-6 महिन्याचा किंवा वर्षभराचा, तर 3.5 ते 4 वर्ष आपण आपल्या मस्तीत असतो. आपल्याला काही घेणं देणं नसते समाजाचं. आपल्याला तेव्हा आठवत नाही की संविधान धोक्यात आहे, तेव्हा आपल्याला वाटत नाही की निर्णायक वेळ आलेली आहे. पण जेव्हा कुठला तरी पक्ष वंचितांसारखा इथल्या प्रस्थापितांना, इथल्या अभिजनवाद्यांना धडक मारू पाहतो आहे, आपल्या पायावर उभा होतो आहे, तेव्हा काहीतरी खुटी टाकायची आणि कुठंतरी यांचं गणित कसं बिघडवता येईल याच्यासाठी प्रयत्नरत राहायचं. ही काय मानसिकता आहे? कुठले तुम्ही विचारवंत आहात? काय तुमचे निरीक्षण आहे? काय तुमचं समाजाबद्दल आकलन आहे? मध्यंतरी माझ्या वाचनात एक लेख गेला होता की आपला जो आषाढी एकादशी पौर्णिमा आपण साजरी करतो, आषाढी पौर्णिमा, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आषाढी पौर्णिमा किंवा आपण अकाई, आपल्या भाषेत अकाई म्हणतो, आषाढी पौर्णिमा, त्या दिवशी नवीन लग्न झालेल्या जोडप्यापैकी जी वधू असते किंवा जी नवरीण असते तिला आपल्या माहेरी पाठवलं जातं. आणि ही भूमिका बौद्ध म्हणवणारे जे आज बाळासाहेबांवर आक्षेप घेत आहेत ना, की किती बौद्धांना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली वगैरे वगैरे, त्यांच्यासाठी विशेष मी हे उदाहरण सांगतो आहे की आपणही त्याच परंपरा आजही मान्य करतो आहोत, त्याच परंपरा आपण घेऊन जात आहोत. आषाढीच्या दिवशी आपण आपल्या पत्नीला माहेरी पाठवतो. का पाठवतो? त्याच्यामागे काय कारण असेल तर त्या संदर्भात एक मी लेख वाचला होता. त्या लेखामध्ये असं दिलं होतं की ऐतिहासिकदृष्ट्या आषाढी पौर्णिमेलाच सुमेध बोधिसत्व जे होते त्यांनी पांढऱ्या हत्तीच्या रूपात महामाया देवी यांच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि स्वप्नामध्ये येऊन त्यांना विनंती केली की माते, मी तुमच्या गर्भामध्ये प्रवेश करू इच्छितो. आणि मग त्या रात्री राजा शुद्धोधन आणि महामायांचं जे काही मिलन झालं त्यातून त्या गर्भधारित झाल्या असं सांगितलं जातं. आणि मग त्या प्रश्नाची त्यांनी उत्तरं मिळवण्यासाठी काही ब्राह्मणांना बोलावलं. त्या स्वप्नाचं एक त्यांनी अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इथल्या ब्राह्मण मानसिकतेच्या लोकांनी, इथल्या वर्चस्ववादी मानसिकतेच्या लोकांनी
इथल्या बुद्ध विचार, बुद्ध तत्त्वज्ञान विरोधी लोकांनी हा पायंडाच पाडून टाकला की जर आषाढी पौर्णिमेला वधूवराचं मिलन झालं तर सिद्धार्थासारखा कोणीतरी जन्माला येऊ शकतो, आणि हा सिद्धार्थासारखा पुन्हा कुठे जन्माला येऊ नये याची पूर्ण दक्षता घेतली गेली पाहिजे. आणि म्हणून मग लग्न झाल्याबरोबर वधूला पहिल्या आषाढी एकादशीला आपल्या माहेरी पाठवले पाहिजे, जेणेकरून पती पत्नीचा मिलाप होणार नाही आणि त्याच्यातून संतती निर्माण होणार नाही. मग हा जो मी लेख वाचला होता, या घटनेमध्ये जर खरोखर तथ्य असेल तर आपण विचार केला पाहिजे की जी व्यवस्था इथे दुसरा सिद्धार्थ जन्माला येऊ नये याची खातरजमा करते, याची खात्री घेते, तोच वर्ग, तोच प्रस्थापित, तोच अभिजनवादी दुसरा आंबेडकर जन्माला येऊ नये म्हणून आंबेडकरांना वेळोवेळी रोखण्याचा प्रयत्न करू शकते, करत आहे. हे आपल्या डोक्यात काय येत नाही? ही चिकित्सा करायला आपण तत्त्वज्ञ, आपण चिकित्सक, आपण डॉक्टर का तयार नाही? याचाही विचार आपण केला पाहिजे, याचाही ऐतिहासिक अभ्यास आपण केला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आणि सातत्याने एक मांडणी करण्यात येते की युती झाली नाही म्हणजे बाळासाहेब मग बी टीम. अरे विद्वानांनो, युती झाली नाही तर बाळासाहेब कशी काय बी टीम? महाविकास आघाडीसारख्या पक्षांशी किंवा काँग्रेसशी युती केली नाही म्हणून बी जे पीला फायदा होतो, हे तत्त्वज्ञान तुम्हाला समजते, हा राजकीय फंडा तुम्हाला समजतो, पण वंचितांना सन्मानजनक युती करू देत नाही, सन्मानजनक त्यांना आम्ही आमच्या युतीत घेत नाही, हे तुम्हाला दिसत नाही. वंचितांना आम्हाला स्पेसच द्यायचा नाही. सोशल स्पेस जो भरून काढायचा आहे तो कोण काढू शकते? तुम्हाला माहीत असेल, राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जेव्हा गांधीजी आणि बाबासाहेब एकत्र बसले होते तेव्हा गांधी बडवून सांगत होते की इथल्या हरिजनांचा, इथल्या दलितांचा मी एकमेव नेता आहे. पण तेव्हा बाबासाहेब तिथे उपस्थित असताना बाबासाहेबांनी त्यांना कडाडून विरोध केला होता आणि बोलले होते की गांधी, हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही कसे काय असू शकता? तुम्ही काय चटके सोसले आहे जातीवादाचे? तुम्ही काय सोसले आहे हरिजनवादाचे? तुम्हाला काय माहीत आहे हरिजनवाद? ज्या समूहातून मी आलेलो आहे त्या समूहाचं नेतृत्व मीच करू शकतो, कारण त्या समूहाचे प्रश्न, त्या समूहाचं दुःख हे मला माहीत असू शकतं आणि म्हणून त्याचं नेतृत्वसुद्धा मीच करू शकतो, मीच त्यांचा नेता असू शकतो. ही टीका, हा युक्तिवाद बाबासाहेबांनी मांडला होता आणि हीच गोष्ट खरी आहे. तुमचं नेतृत्व कुणी काँग्रेस करू शकत नाही. तुमचं नेतृत्व, तुमचं संविधान वाचवायला काँग्रेस येणार नाही रस्त्यावर. त्यांना आधी त्यांचा पक्ष वाचवा म्हणावं. जे आज आमदार खासदार बी जे पीमध्ये चालले आहे ना, ते पहिल्यांदा थांबून ठेवण्याची धमक आहे का त्यांच्यात? जर ती त्यांच्यात धमक नाही तर संविधान वाचवण्याची काय बाता मारताय? आणि तुम्ही काय मूर्खासारखे विश्लेषण करताय? संविधान वाचवायचं आहे, देश वाचवायचा आहे, देश धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे. मग इतकंच तुम्हाला कळत आहे, इतकीच कळवळ आहे तर या ना बाळासाहेबांसोबत, या ना वंचित बहुजन आघाडीसोबत, दाखवा ना एकी. काही मूर्खपणासारखं आकलन करणं, काही मूर्खपणासारखं मांडणं. बरं, मागे अनेकदा अनेक विश्लेषकांनी, आमच्या पक्षाचे माननीय सिद्धार्थ मोकळे दादा आहेत, त्यांनीसुद्धा अनेकदा त्यांच्या भाषणामधून किंवा त्यांच्या लाईव्ह व्हिडिओमधून सांगितलेलं आहे, बाळासाहेबांनीसुद्धा अनेकदा बोललेले आहेत की 37 ठिकाणी वंचितमुळे बी जे पीलासुद्धा धक्का बसलेला आहे. 37 ठिकाणी बी जे पीसुद्धा हरलेली आहे वंचितमुळे. हे आकलन तुम्ही कधी मांडणार? की पत्रकारांनी वावटर उठवलं कुठलं तरी आणि त्याच्या बाजूनं आपण वाहत जायचं? ही तुमची चिकित्सा. आणि मला तर जे राजकीय विषय शिकवणारे आहे, राजकारण शिकवणारे आहे किंवा पॉलिटिकल सायन्सचे जे टीचर्स आहे, लेक्चरर्स आहे, प्रोफेसर्स आहे, त्यांच्या तर काही राजकीय भूमिकाच दिसत नाही. आणि
शाळेत पोरांना खिचडी वाटणारे मास्तर, महानगरपालिकेचे मास्तर बाळासाहेबांना राजकारण शिकवतात. काय विरोधाभास आहे, काय हास्यास्पद तुम्ही नांदी लावलेली आहे. म्हणजे काहीतरी उठून उभं करायचं आणि सदानकदा वंचितला टार्गेट करायचं. आता हे खपणार नाही. अगोदर मीडिया आमच्या जवळ नव्हता, अगोदर आमची प्रसारमाध्यमं नव्हती, पण आता मीडिया आमच्या जवळ आहे, प्रसारमाध्यमं आहे. आम्ही वाचू शकतो, समजू शकतो, विचार करू शकतो आणि मतंसुद्धा मांडू शकतो. म्हणून जितक्या पद्धतीनं, जितक्या ताकदीनं तुम्ही वंचितचा विरोध कराल, तितक्याच ताकदीनं वंचित उठून वर येणार आहे, हे तुम्ही विसरू नका. न्यूटनचा तिसरा सिद्धांत तुमच्या लक्षात असेल, गतीचा सिद्धांत. मी अनेकदा मंचावरून सुद्धा तो सिद्धांत सांगत असतो. गतीच्या तिसऱ्या सिद्धांतामध्ये न्यूटन म्हणतो, एव्हरी ॲक्शन देअर इज ॲन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. चेंडू जितक्या जोराने तुम्ही भिंतीवर मारता, तितक्याच जोराने तो रिफ्लेक्ट होतो, तितक्याच वेगाने तो वर येतो. जितक्या जोराने तुम्ही स्प्रिंग दाबता, तितक्याच वेगाने तो वर उसळतो सुद्धा. वंचितसुद्धा हेच करणार आहे. वंचितमध्ये सुद्धा हेच होणार आहे आणि वंचित तितक्याच ताकदीने तुम्हाला वर येताना दिसणार आहे. आणि म्हणून आम्हाला अजिबात फरक पडणार नाही. तुमची मतं आम्ही विचारात घेत नाही. फक्त जी साधीभोळी जनता आहे बिचारी, जी गरीब जनता आहे, ज्यांना खरोखरच समजत नाही, राजकारण समजत नाही, ते भ्रमित होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. अन्यथा तुमच्यासारख्यांना भीक घालायची गरज नाही. तुमच्यासारखी विचारजंत हे कुठल्याच कामाचे नाही. तुमचा वापर काँग्रेससुद्धा करणार नाही, इतक्या तुच्छ आणि दळभद्री मानसिकतेचे तुम्ही लोक आहात. नाहीतर सांगा ना, खैरलांजी कुणाच्या काळात झाली? बी जे पीच्या सरकारमध्ये झाली का? बी जे पीचं सरकार होतं का तेव्हा? काँग्रेसचं सरकार होतं. नामांतरासाठी कोणाच्या काळात झगडावं लागलं? रमाई हत्याकांड केव्हा झाला? आज बी जे पी आपलं, राष्ट्रवादी आपलं कातळं वाचवण्यासाठी, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो किंवा काँग्रेस असो, ईडीची जी लटकती टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे, केवळ ती तलवार त्यांच्या डोक्यावर असल्यामुळं त्यांना आज संविधान वाचवण्याची भाषा सुचत आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. अन्यथा तुमच्या संविधानाशी, तुमच्या वंचित दुर्बल घटकांशी, तुमच्या नाहिरे वर्गाशी त्यांना काहीच कर्तव्य नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या निमित्ताने इथे राहत हिंदुरी यांचा तो शेर खूप चपखल बसतो. काय म्हणतात राहत हिंदुरी? अगर खिलाफ होता है होने दो, जान थोड़ी है. अगर खिलाफ होता है होने दो, जान थोड़ी है. ये सब धुआं है, आसमान थोड़ी है. लगेगी आग तो आएंगे घर कई जद में. इथं काय आमचं एकट्यांचं वंचितांचं घर जळणार आहे काय? बी जे पी आली ना तुमच्या डोक्यावर तांडव करायला लागल्यावर? आमच्यापेक्षा जास्त तर त्रास तुम्हाला आहे, जास्त धोका तुम्हाला आहे, तुमच्या पक्षश्रेष्ठी पक्ष नेतृत्वांना आहे. ईडीचा धाक कुणाला आहे? बाळासाहेबांना आहे का? कुणाला आहे ईडीचा धाक? पवारांना, ठाकरेच्या माणसांना, शिवसेनेच्या, की काँग्रेसला, की बाळासाहेबांना? कोणाला आहे ईडीचा धाक? आणि म्हणूनच लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहाँ पर सिर्फ हमारा मकान थोडी है. घरं जळतील तर सगळ्यांचेच जळतील, केवळ वंचितांचेच जळणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पण तरीही एक निष्ठपणे बाळासाहेब, मगाशी माझे मित्र आहेत, नुकतेच कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून त्यांनी शिक्षण घेतलं, त्यांची खूप जबरदस्त पोस्ट मी पाहिली आणि त्यांचं म्हणणं होतं, त्यांचं मत होतं, विकास तातड यांचं, की बाळासाहेबांचं राजकारण हे आपल्या आकलनापलीकडचं आहे. अनेकदा लोक गप्पा करतात की काय यार, त्या बाळासाहेबाचं राजकारणच काही समजत नाही, बाळासाहेबाचं राजकारणच समजत नाही. अबे गध्या, तुझ्यासारख्या चिल्लर माणसाले बाबासाहेबाचं राजकारण समजायला लागलं बाळासाहेबांचं, तर विरोधक काय करतील? विरोधक टिकू देतील का त्यांना राजकारणात? हे तरी साधी अक्कल आहे का तुला? तुझ्या माझ्यासारख्या गल्लीबोळातल्या लोकांना जर बाळासाहेबांचं राजकारण समजायला लागलं,
तर ते विरोधक काय करतील? टिकू देतील का राजकारणात त्यांना? हा तर विचार कर. उठसूट काहीही बोलणं, या प्रकारच्या अफवा तुम्ही थांबवल्या पाहिजे. आणि हे जे तुम्ही युतीचं स्तोम माजवलेलं आहे, युती का केली नाही, युती का होत नाही, तुम्हाला माहीत नाही असं नाही, तुम्हाला सगळं माहीत आहे. धैर्यवर्धन कुणकर आमचे प्रदेश उपाध्यक्ष, एक दीड तास त्यांना बाहेर ठेवलं आणि बंद रूममध्ये हे चर्चा करत होते. आम्हाला तुम्ही सन्मान कधी देणार आहे? कधी आमच्यासोबत सन्मानजनक युती करणार आहे? संविधान वाचवायचा ठेका आम्ही घेतला आहे काय? काँग्रेसनी जर घेतला असेल ठेका, मोठ्या ऊर बळवून काँग्रेस बोलत आहे, संविधान भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं संविधान बचावच्या ज्या काही भूमिका काँग्रेस मांडत आहे, तर त्यांनी घ्यावं ना काँग्रेसला, वंचितला सोबत काँग्रेसमध्ये. आणि तुमचे किती खासदार आहे? आम्हाला काय तुम्ही वारंवार डिवसता, काय डिमॉरलाइज करता आम्हाला वारंवार? तुमच्या किती सीटा आल्या निवडून? किती खासदार होते? एक. ते तुमचे आजी माजी सगळे सोडून चालले BJPत. काय उपद्रव मूल्य बाकी आहे तुमचं? शरद पवारांचं काय आहे? ठाकरेचे तर 40चे 40 आमदार घेऊन गेले शिंदेसाहेब. आणि आमचं उपद्रव मूल्य तुम्ही तपासणार? काहीतरी डोकं ठेवा, काहीतरी भान ठेवून टीका करा. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये टीकेला वाव आहे, स्वागत आहे टीकेचं. बट ती टीका वैचारिक असली पाहिजे, चिकित्सक बुद्धीतून प्रसवलेली पाहिजे, चिकित्सापूर्ण ती टीका असली पाहिजे. नाहीतर उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, याला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून गालिब जे म्हणतात ना, हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है, आजपर्यंत वंचितांना हेच तुम्ही डिवसण्याचा प्रयत्न केला, डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न केला. 19च्या अगोदरपासून आम्ही पाहतो आहोत, 19च्या अगोदरपासून आम्ही पाहत आहोत, त्याच्या अगोदरपासूनही आम्ही पाहतो. वंचितांना काय आहे? वंचितांचं किती आमदार आले यांचे? अरे आमचे किती आमदार आले हे सोडा, किती खासदार आले हे सोडा. आम्ही जे मताधिक्य मिळवलेलं आहे त्याच्या भरोशावर आज काँग्रेस आमच्या पाठीमागे फिरली, राष्ट्रवादी आणि सेना आमच्या पाठीमागे फिरली की आमच्यासोबत युती करा. कारण तितका जनाधार आम्ही आमच्या विश्वासार्हतेनं मिळवलेला आहे. तितकं स्वच्छ आणि शुद्ध चरित्र घेऊन आमचं नेतृत्व समाजात वावरते आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. वारंवार तुम्ही दिवसत होता आम्हाला की वंचित काय आहे, काय करणार, काय भविष्य आहे वंचितचं. पण आज भविष्य अमरावतीच्या लोकसभेतून जी आम्ही जनसभा घेतली, त्या जनसभेतून तुम्हाला दिसलं असेल. वारंवार तुम्ही म्हणत होते की हर एक बात पे कहते हो कि तू क्या है, तुम ही कहो कि ये अंदाज़े गुफ्तगू क्या है, रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, जो आँख से ही ना टपके फिर वो लहू क्या है. जरा विचारा, स्वतःच्या अंतरात्म्याला विचारा. तुम्ही बौद्ध असल्याच्या बौद्ध उमेदवार देत नाही हे प्रश्न उपस्थित करता. बौद्ध म्हणवण्याची तुमची लायकी आहे का प्रश्न विचारणाऱ्यांची? कितीतरी तर मी बौद्ध पाहिले आहे मी मंचावरून. दारू घेतल्याशिवाय जे मंचावर चढू शकत नाही असे बौद्ध पाहिले मी. स्वचिकित्सेला, आत्मटीकेला कधी पुढे जाणार आहात की दुसऱ्यांनाच अक्कल सांगायची? हे सगळं थांबवा. त्यातच तुमचंही भलं आहे, आमचंही भलं आहे, संविधानाचं भलं आहे आणि देशाचं भलं आहे. अन्यथा आम्ही तर आमचं काम करतच आहोत, आमचं काम आम्ही करत राहू. तुमच्यासारख्या 2-4 दीडशहाण्या लोकांमुळं काही पक्ष थांबणार नाही, पक्षाची आणि नेत्याची उंची थांबणार नाही. पण या ज्या काही नालायकपणाच्या गोष्टी तुम्ही चालवलेल्या आहे त्या थांबल्या पाहिजे. याचं भान देण्यासाठी माझ्यासारखे तरुण वारंवार येत राहतील, मी सुद्धा येईल. आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही समर्पक तोंडफोड उत्तर देत राहू. इतकंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय संविधान. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. धन्यवाद.